आज संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होताना दिसतंय. त्यातच काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट लागेल असे कृत्य होताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून अधिकृत उमेदवार असलेले विजय अहिरे यांच्या सातपूर महादेव वाडी येथील कार्यालयाजवळ त्यांच्या गाडीची तोडफोड करून विरोधक हे पसार झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यांनी यावेळी आरोप केलाय की त्यांची गाडीची तोडफोड करत हे विरोधक पसार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातपूर प्रभाग क्रमांक 11 मधून अधिकृत उमेदवार असलेले विजय अहिरे यांनी आरोप केलाय. त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना सांगितले की आपल्या उमेदवार आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आपल्या गाडीवर दगडफेक झाली काय सांगतो. आता मी म्हणतो माझी अडचण कोणाला आहे, मी आजपर्यंत कोणाला अडचण केली नाही. लोकांचे अनेक पुरावे माझ्याकडे आहे. मी कधी डिपार्टमेंट पर्यंत गेलो नाही. लोक मला का त्रास देत आहे मला हेच कळत नाहीये. सकाळपासून बघताय ना आम्ही बसले रिस्त्या पोरांच्या चक्रा गाड्या असे वॉचमॅन सारखे असे बसलेले असतात जसं काही आम्ही मोठं काही दरोडं टाकलंय. अशा प्रकारचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र चालू आहे यांचेवाले. आम्ही काय इतके करोडपती नाही का आम्ही लोकांना घेऊन पैसे बसलो किंवा हे करू राहिलो असं. आणि चक्र तुम्ही बघशाल तर हजारो चक्र चालू आहे माझ्या गल्लीतून. म्हणजे मी दहशत माजवणारा माणूस आहे का? यांची दहशत वाढलेली आहे. कुठेतरी थांबायला हवं यांना. माझ्यापासून अडचण यांना काय मला काहीच कळत नाही. तुम्ही तुमची लोकशाही उमेदवारी करा, मी माझी लोकशाही उमेदवारी करतो. आता आमची गाडी कोणी फोडली म्हटल्यावर मी बोलू शकत नाही ना. हेल्मेटवर लोक आले ते फोडून निघून गेले. ते हेल्मेटवर आलेली लोक हे यांचं षडयंत्र ना दुसरं कोण करू शकतं? आम्हाला घाबरवायचं बस इतकाच विषय. मग घाबरायचं असं तुम्हाला नडायचं असं समोरासमोर या आम्हाला दोन मारा काय करणार आहे अजून. मग सीसीटीव्ही एसबीआय न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.